नमस्कार मित्रांनो. शिवा 24 जुलै भागामध्ये सीताई फोनवर बोलत असते. सून का? हो, सोन्यासारखी आहे. उलट आता आराम मिळतो ना मला. कीर्ती ऐकत असते आणि मनात म्हणते, वा, ही तर स्वतःहून चालत आलेली संधी आहे. अशी कशी सोडेल मी? तेवढे सीताई म्हणते, बरं बरं, चल ये लवकर. कीर्ती म्हणते, आई. सीताई रागाने म्हणते, कीर्ती, मगाशी जे काही झालं ना त्याबद्दल तुला बोलायचं असेल तर मला अजिबात बोलायचं नाही. माझं डोकं दुखतंय आणि अक्षरशः मला सगळ्याचा वैताग आलाय. हाताने जा करत म्हणते, मला शांतता हवी आहे. कीर्ती तिचा हात पकडून म्हणते, आई, मी एवढंच बघायला आले होते की तू ओकेस ना. मला खूप काळजी वाटते तुझी, ह्या घराची. मला कळतच नाही ग, भाऊ तुझ्याशी असं कसं वागले. सीताई म्हणते, कीर्ती, हा माझा आणि त्यांचा प्रश्न आहे. विषय नकोय मला, जा तू. कीर्ती म्हणते, ठीक आहे, मी नाही काढत हा विषय, पण मला सांग, तू फोनवर खोटं कुणाशी बोलत होती? सीताई म्हणते, कीर्ती, म्हणजे तू चोरून ऐकत होती? कीर्ती घाबरते, म्हणते, नाही ग, मी तुलाच भेटायला आले होते आणि येताना ते कानावर पडलं. सीताई म्हणते, मावशीबरोबर. कीर्ती म्हणते, आई, तुला खोटं बोलावं लागतंय. मला सांग, तू आणि आशू त्या मुलीला किती दिवस सहन करणार? सीताई म्हणते, हा चर्चेचा विषय नाही आहे. ती बोलते, म्हणूनच आता हा विषय संपवायला हवा. आई, बघितलं ना तिचा परिणाम भाऊंवर झाला. ते कसे वागतात. आशूवर झाला तर आपण काय करणार ना? कीर्ती डोळ्यात पाणी आणून बरंच काही भरवते आणि निघून जाते. सुहास आशूला म्हणतो, ये. तो जुजू, खरंच इथे येण्याची काही गरज होती का? सगळीकडे बघत म्हणतो, जुजू, तू रोज येतो की इथे प्यायला? सुहास म्हणतो, नाही रे, मी रोज आल्यानंतर कीर्ती माझं काय करेल तुला माहिती आहे ना. आता आवाज देतो, कॅप्टन टू लार्ज, आणि म्हणतो, आशू, तुझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ना त्यात महत्त्वाचं काय? तुला काय वाटतं? भाऊ आणि सीताई फक्त तुझ्यासाठी भांडतायत, पण या सगळ्यामध्ये तुझा काहीतरी स्टँड असायला हवा ना. आशू म्हणतो, काय स्टँड घेऊ मी? फक्त कन्फ्यूज आहे. मला काहीच कळत नाही काय करावं. शिवा माझी मैत्रीण आहे. सुहास म्हणतो, होती. आशू म्हणतो, हा तेच, होती. मला राग येतो तिचा, पण मला तिच्यावर चिडायचं नाही आहे. सुहास म्हणतो, यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. शिवाने त्याच वेळेस लग्नाला नकार दिला असता तर हा सगळा तमाशा झालाच नसता ना. आशू म्हणतो, हे सगळं माझ्या बाबतीत का घडतं तेच कळत नाही. सुहास म्हणतो, तू इथे आला ना, आता रिलॅक्स होणार. तेवढ्यात दारू येते, पण आशू नाही म्हणतो. सुहास म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. तो आता शिवाबद्दल जास्तच बोलतो. आशू म्हणतो, शिवाबद्दल ऐकून ऐकून मला वीट आलाय आणि ती दिव्या पळून गेली आणि मित्र असण्याचा हिने गैरफायदा घेतला, मला फसवलं. बाकी काही नाही. आता तो ग्लास घेतो आणि संपून टाकतो आणि म्हणतो, मी तिला कधीच माफ नाही करणार. तेवढ्या सुहासचा फोन वाजतो. तो आशू, मला फोन आला, मी 2 मिनटात जाऊन येतो. हां, तू रिलॅक्स बस. तो आता जाताना वेटरला पैसे देऊन जातो. आता वेटर आशूला खूप ड्रिंक्स पाजतो. आजी आणि वंदनाला शिवाची खूप आठवण येते. त्या फोन करतात. भाऊ म्हणतात, नमस्कार वंदनाताई, काय झालं? एवढ्या उशिरा का फोन केला? सगळं ठीक आहे ना? वंदना म्हणते, शिवानी कशी आहे? भाऊ म्हणतात, ती छान आहे, व्यवस्थित आहे. वंदना म्हणते, सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले ना? भाऊ हसून म्हणतात, सगळं व्यवस्थित होतं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि शिवा सगळं हळूहळू शिकते. आजी म्हणते, वंदे, शिवानी आशूला पाठवायला सांग. करून काय बोलती मुळमुळ्यासारखी? वंदना म्हणते, भाऊ ते. आजी म्हणते, दे इकडं, आणि म्हणते, हॅलो, नमस्कार भाऊ. भाऊ असून म्हणतात, बाई आजी, कशा आहेत तुम्ही? आता दोघांचं बोलणं होतं. आजी म्हणते, भाऊ, लगीन झाल्यापासून आशू आणि शिवा इकडे आलेलेच नाही आहे. काय प्रथा करायच्या राहिल्यात ना, पाठवा की पोरासनी. तेवढे 4 दिवस राहतील. भाऊ असून म्हणतात, अरे मी विसरलोच. बरं चालतंय, दोघं येतील उद्या. फोन ठेवून म्हणतो लक्ष्मण, उद्या त्यांना पाठव. अरे काही प्रथा असतात ना, त्या मुलीपासून लांब आहे आणि असं पहिल्यांदाच घडत असेल. लक्ष्मण, बराच वेळ झाला, आशू कुठे दिसला नाही. तो मला पण दिसला नाही. दिव्या बाहेर येते आणि म्हणते, गाडी कुठे? चंदन म्हणतो, घेऊन गेले. ती कोण? तो सर्व्हिसिंगवाले. बरेच दिवस झाले गाडी सर्व्हिसिंगला टाकलीच नव्हती, म्हणून ते लोक घेऊन गेले. दिव्या म्हणते, वा,
म्हणजे आपण आता रिक्षाने जाणार आहोत. तुझं नेहमी काही न काही असतंच ना चंदन. आधी जेवणाचं झालं आणि आता आपण रिक्षावर आलो. चंदन म्हणतो, अगं टेन्शन कशाला घेते, मी आहे ना, चल. दिव्या म्हणते, हट, एकतर तुझ्याकडे फोन नाही आहे, तू नवीन फोन पण नाही घेतला. येताना आपल्याला लेट झालं तर काय करणार आपण. तो म्हणतो, दिव्या कशाला टेन्शन घेते, मी तुला व्यवस्थित घेऊन जातो आणि व्यवस्थित आणतो. दिव्या म्हणते, तू आधी कॅश घेऊन ये, नंतर आपण जाऊया. आता दोघांची खूप तू मैमे होते, पण शेवटी चंदन तिला झुकवतो. संपदा म्हणते, शिवा तू ओके आहेस ना. ती म्हणते, हो मी ओके, नाही काही वाटलं मला. संपदा म्हणते, सॉरी. ती म्हणते, अगं तू का सॉरी बोलते. ती म्हणते, अगं मला बोलायचं होतं, पण तुला माहिती आहे ना मी काकूसमोर काहीच बोलू शकत नाही. शिवा म्हणते, त्यांची तरी काय चूक. संपदा म्हणते, मला एवढंच वाटतं, चूक कुणाची आहे हे त्यांनी बघितलं पाहिजे. शिवा म्हणते, ते तर बघितलंच पाहिजे. तेवढ्यात जोरजोरात दार वाजतं. संपदा म्हणते, एवढ्या रात्री तर मी बाबांना बोलवते. शिवा म्हणते, अगं मी आहे ना. ती दार उघडते. आशू पडायला लागतो. ती आशू, अरे काय आहे. आशू म्हणतो, ए सरक, आणि पडायला लागतो. ती पकडायला लागते. आशू म्हणतो, तुझा काय संबंध नाही, घरातले कुठे आहेत सगळे. संपदा म्हणते, दादू असं काय वागतो. तो हो ना, सगळं मीच वागतो. आशू पूजेला बस. बसलो. आशू शिवाबरोबर उभा राहा. आशू हास. टाळ्या वाजवत म्हणतो, टाळ्या वाजव. टाळ्या वाजवल्या. शिव म्हणते, आशू काय तमाशा लावला. आशू म्हणतो, मी तमाशा करतो, तू तमाशा लावलाय. संपदा म्हणते, शिवा तू असं कधीही करत नाही. शिव म्हणते, आशू हळू बोल. आता सुहास आणि कीर्ती लपून बघत असतात. सुहास म्हणतो, किट्टू डार्लिंग, सगळ्यांची झोप उडवण्याची ही संधी आहे. कीर्ती बोलते, ह्या संधीचं मी सोनं करणार. आता ती पळत जाते आणि म्हणते, आशू तू बरं आहेस ना, तुला काय झालं. आशू म्हणतो, मी ओके, मला काय झालं. कीर्ती म्हणते, तू दारू प्यालास, आणि मोठ्याने ओरडते, दारू प्याला. शिवानी संपदा म्हणतात, हळूहळू. ते आता मोठ्याने ओरडायला लागते, आई भाऊ. आशू म्हणतो, ओरड, अजून मोठ्याने ओरड, आई भाऊ सगळ्यांनी या. भाऊ म्हणतात, काय चाललं. आशू म्हणतो, भाऊ नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, लग्नाच्या पहिले शिवाचं माझ्यावर प्रेम होतं, लग्नाच्या आधीपासून. आता मात्र सगळे शॉक होतात आणि बघायला लागतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.